एक जण थांबा. छत्री छत्रीवर छत्री 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 मामा अशी मोबाईल होता ना आता शिराई मोबाईल वर जरा. जय जिजाऊ जय शिवराय. भावांनो, हा आपल्या वयाचा पोरगा. काय नाव भावा तुझं? अभिषेक. नाव सांग. अभिषेक लवांडे. कुठून आला? अहिल्यानगर येथून हा भाऊ आपल्या मनोदाराच्या सपोर्टसाठी आला. कुठं बसलाय हा तुम्हाला दिसत असेल. ही काय अवस्था आहे खाली, ही सरकारला दिसणार आहे का? का बसलाय हा? याचा कधी गांभीर्याने विचार केलाय कोणी? मुंबईला जॉबला येते. कुठे? माझं गाव चैतन्यपूर अहिल्यानगर. बर. मुंबईला जॉबला येते. हा अभिषेक. अभिषेक मुंबईमध्ये इकडे पकडा. अभिषेक हा मुंबईमध्ये जॉबला आहे आणि इथं येण्याचं कारण हे आहे, किती वर्ष अशी खितपत लोकांची गुलामी करायची. लोकांची गुलामी किती वर्ष करायची मराठ्यांनी. आपलं घरदार, बायका, पोरं, आई बाप, बहीण भाऊ सगळे सोडायचे आणि मुंबईत खितपत लोकांची गुलामी करायची. का? तुमच्या पोरांनी परदेशात जायचं शिकायला. हा, तुमचं म्हटलं की बाबू मराठ्यांची कार्टी आहेत का? अरे लाजा वाटलं बाई बांडगुळानं, मराठा राजकारण्यांनो. ही जर आज तरुण पिढीची ही जर अवस्था असेल, का तरुण पिढीला आज असं चिखलात बसावं लागतं, का गाडून घ्यावं लागतं स्वतःला? जरा तरी याचं गांभीर्य असेल तर मराठा जितकेही आमदार आहे त्यांनी गांभीर्याने याच्यावर विचार केला पाहिजे. फडणवीस सरकारला झुकवलं पाहिजे की मराठ्यांचं आरक्षण हे अबाधित राहिलं पाहिजे, मिळालं पाहिजे. इथं मनोज दादाला जीव टांगलेला आहे आणि तुम्हाला फक्त काय सुचतं? तुमच्या सत्ता, तुमच्या खुर्च्या, तुमची फॉर्च्युनर ही तुम्हाला वाचवायची असते. या माणसाचं काय? या माणसाचं भविष्य काय आहे? अशा पुढच्या लोकांचं भविष्य काय आहे? त्याच्यामुळे गांभीर्याने सरकारनं ह्याच्यावरती विचार केला पाहिजे. आमच्या मागण्या आम्हाला प्रेमानं द्या. आम्ही प्रेमानं मागतोय, आम्ही वाकड्यात शिरत नाही. काय मागणी? मराठा आरक्षण भेटलं पाहिजे ओबीसी मधून. काय शिक्षण झालंय? माझं बीकॉम झालं. या भावाचं शिक्षण बीकॉम झालंय आणि मुंबईत आज 8 ते 10 हजाराची पगारी कोणाला तरी शॉपमध्ये कामाला येतो. लाज वाटते का रे? लाज वाटते. खरं तर अजित पवार, एकनाथ शिंदे, शरद पवार, तुम्हाला जरा जरी ह्याची लाज असेल ना, जरा जरी मराठ्यांची लेकरं जर अशी तुम्ही तुडवून मारणार असाल तर तुमच्यासारखा नीच कोणीही नाही, हे लक्षात द्या. आणि त्याची पापं तुम्ही भोगताय. तुम्हाला दिसतंय तुम्ही गेली 55 वर्षात खाल्लं लोकांचं भोगताय. ही मराठ्यांचा शाप आहे. जर तुम्हाला कमीत कमी मरताना जरी सुखाने जगाय असेल ना तर मराठ्यांचा आशीर्वाद घ्या, शाप घेऊ नका. मराठ्यांचा आशीर्वाद घ्या, शाप घेऊ नका. तुमच्या पुढच्या 1000 पिढ्यांना लोक डोक्यावर घेऊन नसतील, कमीत कमी मरताना तरी राहिले थोडे दिवस तुमचे थोडे दिवस उरलेत. पण आम्ही तरी अजून देवाकडे प्रार्थना करतो, देव असेल तर 100 वर्ष तुम्हाला आयुष्य मिळू दे अजून पवार साहेब. पण लोकांचा मराठ्यांचा शाप घेऊ नका, आशीर्वाद घ्या. कारण आम्ही हे बोलणार नाही की आमच्या मराठा ह्याच्यात खरी मेक मारली मराठ्यांनी मारली. हे बाकीचे सगळे जे कार्टून आहेत ना, हे सगळे जे आहेत पडळकर, कुठे हाग्या, रिवेल्डिंगचा चष्मा, अजून कोण तो छग्या. तर हे सगळे कटपुतले आहेत तुमचे. दोरी तुमच्याकडे, हे पतंग आहेत. तेव्हा पवार साहेब जरा तरी शिका. आज प्रत्येक मराठा जर शाप द्यायला लागला तुम्ही फेडताय. हो, नका शाप घेऊ, आशीर्वाद घ्या लोकांचा. एवढंच सांगेन. मनोज दादाला साथ द्या भावांनो, मनोज दादाची साथ सोडू नका. पाऊस येऊ द्या, विजा कडकू द्या, विजा मागे बढो, तुम आगे बढो. जय शिवराय. पाटील 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 पाटील. आणि असा एक व्यक्ती नाहीये. तुम्ही इकडे बघू शकता, ही सगळी मराठ्याची औलाद आहे.
ही कुठली बाटगी अवलाद नाही, 92 कोळीवाली नाहीयेत, ही 96 कोळीची अवलादी आहेत. या छत्रपतींची अवलाद आहे आम्ही. हे मागे दिसतात छत्रपती शिवराय यांची अवलाद आहे आम्ही असं रणांगणातून पळणारी जात नाही, छातीवर वार घेणारी अवलाद आहे. तेव्हा मराठ्यांना कमजोर समजू नका. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय. मनोज दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. मराठा मराठा जय जिजाऊ जय शिवराय. तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय. मराठा मराठा हर हर महादेव. आरक्षण नाही कुणाच्या बापाचं, आहे आमच्या हक्काचं. बरं एक सांगतो भावांनो, फक्त काळजी घ्या स्वतःची. इकडे बघतायत सगळे पावसात भिजतायत. खाली जरा एक मिनिट दाखवा जरा, ही लोकांची जर अवस्था असेल, एक मिनिट समोर घ्या, ही जर लोकांची अवस्था, सॉरी ही लोकांची अवस्था आहे तर काय ह्याला काय बोलाल तुम्ही? हे काय आहे? मराठा राजकारण्यांनो जरा लाज बाळगा, लाज. ही जर मराठ्यांची लेकरं अशी पिढ्याने पिढ्या जर जळत चालली, मातीत स्वतःला गाडत चालली, तर तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजेत. मराठा ह्या घरात जन्माला आला. खरं तर मुळात तुम्ही मराठा नाहीये. तुम्ही 223 आमदार का 24 आमदार आहेत, तुम्ही मराठ्याची जातच नाहीये. तुमच्या रक्तात भेसळ आहे, रक्तात. त्याच्यामुळे तुम्हाला मराठ्यांचं काही घेणं देणं पडलेलं नाहीये. मराठ्या दाखवून द्या. हे मराठ्यांच्या अवलादी आहेत ना, एक मिनिट, हे जे मराठ्यांच्या अवलादी आहेत, ह्या ज्या लढतात ना चिखला पाण्यात, स्वतःला गाडून घेतात, ह्या खऱ्या मराठ्यांच्या अवलादी. आणि तुम्हाला बघा असले पाठीमागं मनोजदादा आराम करतात. हे मनोजदादा पाठीमागं शेडमध्ये आहेत. काय त्या मनोजदादाला एकट्याला, ह्या फटक्या माणसाला आम्हाला साथ सोडायची नाही. ह्या माणसाला आम्हाला मरेपर्यंत साथ द्यायचे आणि आरक्षण आम्ही घेऊनच जाणार. तोपर्यंत इथून कोणीही हलणार नाही, इथून कोणी हलणार नाही. दाखवून देण्याचे तुम्हाला आता हेच आहे. प्रत्येक मराठ्याची भावना एकच आहे, मराठा आमदार आता तरी जागे व्हा. जागे व्हा, तुम्ही दाखवून द्या तुम्ही मराठ्याचे वाटे. मराठा खासदार जागे व्हा. ते एक भांडवळ. अजून एक विषय, ते एक भांडवळ मागच्या जेव्हा आपला पहिला मोर्चा मनोजदादांनी काढला होता, 52 मोर्चे काढले, तेव्हा तो एक उद्धव ठाकरेचं भांडवळ पुत्र दारात पाळलेलं संजय राऊत हे म्हटलं होतं मुका मोर्चा. का रे बाबा, तुझ्या आई बहिणीचा मुका घेतला होता मराठ्यांनी? तुझ्या आई बहिणीचा मराठ्यांनी मुका घेतला होता का? तू का मुका मोर्चा बोलला? तुझी अवकात काय, तुझी अवलाद काय, तू कुठल्या जाती धर्माचा बोलतो कुणाबद्दल? अरे ह्या मराठ्यांचं एक तुला इथं मराठ्याचा आशीर्वाद आहे म्हणून समजतो. ह्या महाराष्ट्रात निवडून येतो आणि तू नवनिर्वाचित आहे रे, निर्वाचित आहे तू. निवडून येण्याची तुझी लायकी नाही आहे, लक्षात ठेव. तेव्हा मराठ्यांनो साथ द्या भावांनो. मनोज दादाला एकटं पडू देऊ नका. तुम्ही कुठल्या भागातलं कोण, ह्या कुणालाही माहित नाही मी कुठला आहे, मला माहित नाही ही लोक कुठली आहेत. एकच नातं आहे फक्त, मराठा. जय जिजाऊ जय मराठ्यांना हारू देऊ नका, लक्षात घ्या. मराठा जर आता हारला आयुष्यात कधीच येणार नाही. हाके ह्याच्यातून एक बोध घे. लोकांनी टाकलेल्या तुकड्यावर तुला गाडी मिळणारी अवकाश तुझी. आम्ही स्वतःच्या कष्टाने तुला आज मिळाले असेल रे. आम्ही 50 वर्षापासून गाड्या घेऊन फिरतो. कधी 50 वर्षापासून. त्याच्यामुळे तुझ्यासारख्या भाडव्यांनी मराठ्यांना शिकू नये. आणि तुझी हे असं असं करून दाखवतो ना परवा गेवराईत. तुला अजून एकदा सांगतो, मगाशी सकाळी एका मीडियाच्या बांधवांनी प्रश्न विचारला होता. जो आमचं आंदोलन करता येत होतं त्यांनी प्रश्न विचारला होता कॅमेरामॅनने, एका मीडियाच्या बांधवाने, कुठून आलात? त्याचं उत्तर होतं, भावांनो हाक्याला जिथं हाणलं तिथून आलो. अरे तुझी माहिती काय, तुझी अवकात काय?
ज्या टायमाला हाक्याला गेवराई चौकात अडवलं होतं त्या टायमाला हाक्याच्या लोकांनी दगडफेक केली आणि जाणून बुजून गालबोट केलं. हा हाक्याला मारायला पाहिजे होतं पण ते वाचला साहेब, ते वाचला. मराठा लक्षात घ्या, लक्षात घ्या, मराठा कोणाच्याही वाटेला जात नाही. मराठ्यांना उचकवण्याचा प्रयत्न करू नका. मराठा प्रेमाने संयमाने आरक्षण मागतोय तर सरकारनं त्याची कुठेतरी दखल घेतली पाहिजे. जय जिजाऊ, जय जिजाऊ, तुमचं आमचं नातं काय? मनोज दादा, मनोज दादा, हम तुम्हारे साथ हैं, मरेंगे भी जितेंगे भी मनोज दादा. चलो बाय बाय, धन्यवाद मित्रांनो.